झी 24 तास एक पाऊल पुढे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभाराचा अजब नमुना समोर आलाय। 80 कोटींचा प्रकल्प सुरू होऊन 2 वर्ष झाल्यानंतर महापालिकेचे पदाधिकारी हाँगकाँगला या प्रकल्पाच्या अभ्यास दौऱ्यावर निघालेत। त्यामुळे महापालिकेच्या या अजब कारभारावर टीका होते। जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 2 वर्षांपूर्वी केडीएमसीने कल्याणच्या 12वे आणि आधारवाडी इथं 80 कोटी रुपये खर्च करून 2 प्रकल्प उभे केले। सांडपाण्यामधून मल वेगळा करून त्याचा खतासाठी उपयोग करणं आणि वेगळं केलेलं पाणी खाडीत सोडणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। मात्र प्रकल्प सुरू झाले असतानाही महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते आणि इतर पक्षीय गटनेते हाँगकाँगच्या अभ्यास दौऱ्यावर जात आहेत। तसंच या दौऱ्यानंतर केडीएमसीच्या महिला आणि बाल कल्याण समितीचा कुल्लू मनाली दौराही होतोय। अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना हे तंत्रज्ञान दाखवण्यासाठी, ज्याला आपण प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट म्हणतो, त्या प्रूफ ऑफ कॉन्सेप्टसाठी परदेश दौरा हा त्या तंत्रज्ञान पुरवणाऱ्या संस्थेच्या खर्चाने केला जाईल असं करारात म्हटलेलं होतं आणि त्या करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे हा परदेश दौरा होतो। यावर महानगरपालिकेचा 1 रुपया देखील खर्च होणार नाही। निश्चितपणे हा सुरू होण्यापूर्वी जाऊन ती टेक्नॉलॉजी बघायला हवी होती, पण आता त्यांनी खरोखर त्या टेक्नॉलॉजीप्रमाणे हा प्रोजेक्ट केला की नाही हे तर आता मी बघू शकतो। आधीच्या पदाधिकाऱ्यांना का वाटलं जावं नाही ते मला माहित नाही, पण मी म्हणजे त्या बाबतीत पण इनिशिएट घेणारी स्त्री आहे की एखादी गोष्ट घडते चांगली तर ती करावी, त्यासाठी मी जाऊन बघणार आहे त्यांनी केलेलं काम बरोबर त्या टेक्नॉलॉजीप्रमाणे केलं आहे की नाही। जर केलं नसेल तर त्या टेक्नॉलॉजीप्रमाणे त्यांनी ते करावं, यासाठी मी त्याच्यात इनिशिएट घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते काम करणे की आपल्या शहरात केलं जाईल याबद्दलची खात्री करण्यासाठी मात्र मी आता जात आहे दौऱ्यात। ते आधी जायला हवं होतं, पण त्यावेळेचे पदाधिकारी का गेले नाही ह्याचं उत्तर मी आता देऊ शकत नाही। एवढे दौरे होऊनही शहरात मूलभूत सोयी सुविधांची मात्र बोंब असल्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांमधून संताप व्यक्त होतोय। वस्तू घेतो ती अगोदरच पारखून घेतो, ती वस्तू घेतल्यानंतर ती अशीच आहे तशीच आहे हे आपण सुचवत नाही, तर ती वस्तू कुठली वस्तू हे तर एवढा मोठा कल्याण महानगरपालिकेच्या विभागाचा मलनिस्तारणाचा प्रश्न होता, तर तो आधी पारखून घ्यायलाच पाहिजे होता हा खर्च करण्यापूर्वी। कल्याण डोंबिवली महापालिकेचा हा अभ्यास दौरा म्हणजे वराती मागून घोडं असाच प्रकार आहे। या दौऱ्याचं फलित काय हे लवकरच स्पष्ट होईल। झी 24 ताससाठी राजेश शिंदे, कल्याण। झी 24 तास एक पाऊल पुढे।